नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे IMP प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर याचं योग्य आन्सर होईल मित्र हो, वैनगंगा. प्रश्न क्रमांक 2 बघा, राजवाड्यांचे शहर म्हणून खालील कोणत्या शहराला ओळखले जातात किंवा ओळखतात? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 कोलकाता, पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर राजवाड्यांचे शहर म्हणून कोलकाता शहराला ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 3 बघूया, देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर होणार आहे राजस्थान, पर्याय क्रमांक 4. याचं योग्य उत्तर होणार आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 4, अवनी लेकरा ही सलग 2 पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी भारताची कितवी खेळाडू बनली आहे? तर ती पहिली खेळाडू बनली आहे मित्र. 2021च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण प्लस कांस्य पदकची कमाई तिने केली होती आणि यावेळेस पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा अवनी लेकराने सुवर्ण पदकची कमाई केलेली आहे. सलग 2 पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया, अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय? तर अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव आहे किसन बाबूराव हजारे. त्यांचं पूर्ण नाव आहे किसन बाबूराव हजारे. प्रश्न क्रमांक 6, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे मित्र हो, सुचेता कृपलानी, ज्या की UPच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. राजकुमारी अमृता कौर ह्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या कॅबिनेट. सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल. प्रश्न क्रमांक 7, मुलीचा जन्म वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढील कोणती योजना सुरू केली आहे? मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढील कोणती योजना सुरू केली आहे? तर याचं उत्तर होणार सुकन्या योजना, पर्याय क्रमांक 2. प्रीतिपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रीतिपाल या खेळाडूने एकूण 3 पदकांची कमाई केलेली आहे मित्र हो. 1 आहे सुवर्ण आणि 2 आहे कांस्य. आणि त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक 2 ॲथलेटिक्स. टोटल 3 पदकाची कमाई प्रीतिपाल यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, संविधान सभेतील मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण? मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार JP कृपलानी. राजेंद्र प्रसाद आपल्या सर्वांना माहीत आहे संविधान सभेचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतीय समितीचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 10, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर संविधान सभेची पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 रोजी. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेपुढे आपला जाहीरनामा सादर केला. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभा ही गठीत करण्यात आली. आणि पर्याय क्रमांक 4 बघा, 22 जानेवारीला 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो ठराव
संविधान सभेपुढे मांडला होता तो ठराव 22 जानेवारी 1947 रोजी बहुमताने पास झाला. पर्याय क्रमांक 11. राष्ट्रपतीशी संबंधित विशेष अधिकार आणि कर्तव्य पुढील कोणत्या कलमात दिलेले आहेत? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार 361. पर्याय क्रमांक 2 कलम 72 हे राष्ट्रपतीच्या दयेच्या अर्जाबद्दल आहे. पर्याय क्रमांक 3 कलम 61 हे राष्ट्रपती विरोधात जो महाभियोग खटला चालवला जातो त्याबद्दल आहे. आणि पर्याय क्रमांक 4 कलम 58 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल दिलेला आहे. तो पेरूचे फळ सावकाश खात आहे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? प्रश्न क्रमांक 12 मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे मित्र. तो पेरूचे फळ सावकाश खात आहे. खात आहे हे क्रियापद होईल, तो हा सर्वनाम होईल, पेरूचे फळ हे नाम होईल आणि सावकाश हे क्रियाविशेषण होईल. तेव्हा पर्याय क्रमांक 2 सावकाश हे आपले उत्तर राहणार. प्रश्न क्रमांक 13 उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ विचारला आहे मित्र. उथळ पाणी खळखळ वाहते, उथळ पाणी चांगले असते. पर्याय क्रमांक 3 अल्पज्ञान पण ताटा फार. पर्याय क्रमांक 4 उथळ पाणी खूप आवाज करते. तर साधा आणि सिंपल आन्सर असणार पर्याय क्रमांक 3 अल्पज्ञान पण ताटा फार. प्रश्न क्रमांक 14 गणितावरचा आहे. एक वस्तू 500 रुपयास विकली असता जेवढा नफा होतो त्याच्या 3 पट तोटा ती वस्तू 420 रुपयास विकल्यास होतो. तर वस्तूची खरेदी किंमत विचारली आहे. 1 पट नफा होतो आणि 3 पट तोटा होतो. नफा आणि तोटा यातील फरक आहे 4चा आणि नफा आणि तोटा यातील रकमेतील फरक विचारला तर तो आहे 80. 500 - 120. मग हे 80 भागिला हे 4 उत्तर येते 20. म्हणजे 1 पट म्हणजे 20. म्हणजे नफा 1 पट होता म्हणजे 20 रुपये. म्हणजे 500 रुपयामध्ये 20 रुपये नफा म्हणजे त्याची वस्तूची किंमत असणार 480. तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे इथे बरोबर असणार. प्रश्न क्रमांक 15 बघा. एका 2 अंकी संख्येच्या दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या निमपट आहे म्हणते. एकक स्थानी यम हा अंक असेल म्हणजे एकक स्थानी हा यम असेल तर दशक स्थानी काय असणार m/2 निमपट म्हणते. पण दशक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत होईल गुणिला 10 आणि ही एकक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत होईल गुणिला 1. या दोघांची बेरीज म्हणजे टोटल संख्या. उत्तर होणार 5m अधिक यम. आपलं उत्तर येणार 6m मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर असणार. तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच फायद्याचं वाटत असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना जरूर शेअर करा आणि लाईक करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्र हो.